श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा. वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा. वरद हस्त नित्य मस्तकी ठेवा. हीच विनंती श्री स्वामी राया. हीच विनंती श्री स्वामी राया. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा संदेश खूप खास असा ठरणार आहे, कारण आज आहे गुरुवार. तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार. गुरुवार निमित्त स्वामींची कृपा आपल्या भक्तांवर कायम राहो आणि आपल्या भक्तांकडून स्वामी नेहमी सेवा करून घेऊ, एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. आजचा संदेश जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या समोर स्वामींच्या 3 मूर्ती दिसत आहे. त्या 3 मूर्तींपैकी एक मूर्ती तुम्हाला निवडायची आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे. आता बघा, तुम्ही म्हणाल 3ही मूर्त्या छानच आहे, आम्हाला स्वामी कुठल्याही रूपात आवडतात. हो, अर्थात स्वामी कुठल्याही रूपात आपल्याला प्रसन्न करतात, पण तरीही आपण जेव्हा स्वामींची मूर्ती घ्यायला जातो तेव्हा एखादी मूर्ती आपल्याला आकर्षित करते, एखादा फोटो आपलं मन वेधून घेतो. तसंच काही या ठिकाणी आहे, कारण ती मूर्ती, तो फोटो खास आपल्यासाठी बनलेला असतो आणि म्हणूनच तुमच्यासाठी बनलेला फोटो किंवा तुमच्यासाठीची मूर्ती तुम्हाला निवडायची असते. तसंच आजही करायचं आहे, तुमच्यासाठीचीच मूर्ती तुम्हाला निवडायची आहे. तर स्वामी भक्त हो, आता तुम्ही मूर्ती निवडली असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 2 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात. स्वामी सांगतात, अरे कोणाची भक्ती स्वीकारायची आणि कोणाची नाही हे आम्ही ठरवतो. इतका स्वस्त कधीच नसतो हा ब्रह्मांड नायक. बऱ्याच लोकांना वाटतं की स्वामींसमोर दक्षिणा ठेवली, सोनं नाणं ठेवलं, माणिक मोती ठेवले की स्वामी प्रसन्न होतात. पण अरे, आम्ही ब्रह्मांड नायक आहोत. आम्ही या गोष्टींना कधीही भुलत नाही. हे सगळं काही आमचं आहे. जर हे ब्रह्मांड आमचं आहे तर आम्ही का म्हणून या सोन्या नाण्याला आणि माणिक मोत्याला बळी पडू. अरे, आम्हाला लागते ती निर्मळ भक्ती. जर तू आमच्याकडे माणिक मोते घेऊन येत असशील आणि एकीकडे खूप पाप करत असशील तर आम्हाला ते कधीही मान्य नाही. आम्ही तुझ्या सेवेचा स्वीकार करू शकत नाही. पण या उलट जर तुझे कर्म चांगले असतील, तू तुझ्या कामात मन लावत असेल आणि तुझ्यामुळे इतरांना त्रास होत नसेल, तर तू फक्त डोळे बंद करून आमचं नाव घेतलं, आमची आठवण काढली, तरीही त्याच क्षणाला आम्ही तुझ्यासाठी धावून येतो आणि तुझ्यावर कृपेचा वर्षावही करतो. अरे, मनुष्य कितीही श्रीमंत का असेना, तो त्याच्या वेदना कुणाला विकू शकत नाही आणि समाधान विकत घेऊ शकत नाही. कोणी तुझ्यासाठी पैसा खर्च करत असेल आणि कोणी जर तुझ्यासाठी वेळ खर्च करत असेल तर आम्हाला ठाऊक आहे, तुझ्या लेखी नेहमी पैसा खर्च करणारा मोलाचा ठरतो. पण असं नाही रे बाळा. अरे, जर तुझ्यासाठी पैसा खर्च करतो तो कदाचित उद्या पुन्हा पैसा कमावू शकतो, पण जो तुझ्यासाठी वेळ खर्च करतो तो त्याच्या जीवनाचा काही भाग तुझ्यावर खर्च करत आहे, जो परत येणार नाही. म्हणून तुझ्यासाठी वेळ खर्च करणाऱ्यांना कधीही विसरू नकोस, कारण वेळ ही अनमोल भेट आहे जी तुला मिळालेली आहे. अरे, एक वेळेस वाईट काळात साथ सोडलेल्यांना तू महत्व देऊ नकोस, त्यांचा फार विचार करू नकोस. त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील. पण ज्यांनी वाईट काळात तुझी साथ देऊन चांगली वेळ आणून द्यायला तुला मदत केली ना, अशा लोकांना तू कधीही विसरू नकोस. आणि जर तुझी नीतिमत्ता स्वच्छ असेल तर अशी लोक तुला कायम भेटत राहतील, कारण तुझ्या मदतीसाठी अशा लोकांना आम्ही स्वतः पाठवत असतो. कारण आमच्या भक्तांची काळजी आम्हाला सदैव असते. ज्या भक्ताच्या मुखात सदैव आमचं नाम असतं, आमच्या सेवेचा विचार जो भक्त करतो आणि त्याची कर्म चांगली ठेवतो, अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे, तुझं मन धावतच असतं अगदी समोर असताना. तुझं मन धावतच असतं अगदी समोर असताना. चित्त तरी कुठे स्थिर असतं आमच्या समोर लीन होताना. तुझी बुद्धी पळते विकारांच्या मागे आणि इंद्रियांचे असते काही भलतेच सांगणे.
तुझी बुद्धी पळते विकारांच्या मागे आणि इंद्रियांचे असते काही भलतेच सांगणे. तरीही तुझा मात्र आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न, भावमनी जपताना येतात रे अडथळे आमच्याशी एकरूप होताना, येतात रे अडथळे आमच्याशी एकरूप होताना. अरे, जेव्हा तू आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नक्कीच असे अडथळे येतात. नकारात्मकता तुला मागे ओढण्याचा प्रयत्न करते. पण तरीही तू जर सातत्याने ह्या गोष्टी करत राहिलास तर एक दिवस तू तुझ्या मनावर ताबा मिळवशील, तुझ्या शरीरावर कब्जा तू स्वतःच करशील आणि तुझा असा प्रयत्न पाहून तुझ्या मदतीला हा परमात्मा स्वतः धावून येईल. म्हणून सेवा करताना तुझं मन लागत नसेल, नामस्मरण करताना तुझं चित्त ठिकाणावर नसेल तर फार विचार करू नको. आम्हाला त्या गोष्टीने फरक पडत नाही. आम्ही बघतो फक्त तुझे प्रयत्न. तू आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो ना, हे आमच्यासाठी पुरेसं असतं. आणि हळूहळू तू स्वतःवर जेव्हा संयम मिळवतो, जेव्हा तू स्वतःवर ताबा ठेवतो, तेव्हा आपोआप तुझ्या अंतर आत्म्यातील परमात्मा जागा होतो आणि या अडथळ्यांना दूरही करतो. म्हणून तुला सांगतोय, जर सेवेचा कधी कंटाळा आला तरीही सेवा करण्याचं थांबवू नको. सेवा करत राहा. तुझं मन एकदा लागणार नाही, दोनदा लागणार नाही, पण तिसऱ्यांदा मात्र तू अगदी मनापासून सेवा करशील आणि त्याचा स्वीकारही आम्ही नक्कीच करू. अरे, येतात अडचणी आमचं नाम जपताना, येतात अडचणी आमचं नाम जपताना, पण घाबरतोस कशाला आम्ही सोबत असताना, घाबरतोस कशाला आम्ही सोबत असताना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य आमच्या सेवेने मिळते. फक्त सेवा करताना निष्ठा ठेव आणि ती गोष्ट मिळवण्याची जिद्द ठेव. मग बघ, अशक्य गोष्टी देखील सहज शक्य वाटू लागतील. पण हो, फक्त हे तुझं स्वतःचं आयुष्य आहे, स्वतःचं अस्तित्व आहे. त्यामुळे हे आयुष्य जगत असताना आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना दुसऱ्यांची नक्कल करू नको. ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या अडचणी असतात. या उलट जो जाणून बुजून दुसऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो अशा व्यक्तीच्या अडचणी कधीच सुटत नाही. अरे, तू योग्य तेच करत राहा. उशीर होईल पण हवं ते सगळं तुला योग्य वेळी मिळेल. योग्य वेळ आली की इतकं मिळेल की मागायला काहीही उरणार नाही. प्रत्येक वेळेस होणारा सूर्योदय हे सिद्ध करतो की अंधार कितीही गडद असला तरीही काही क्षणांनी पहाट ही होतेच. फक्त आलेली पहाट आनंदाने स्वीकारायची की गेलेल्या अंधारात गुंतून बसायचं हे मात्र तुझं तू ठरवायचं. तुझ्या जीवनात इतका व्यस्त राहा की पश्चाताप, भीती आणि द्वेष करायला तुला वेळच मिळणार नाही. कारण दुःखी तीच व्यक्ती होते जी रिकामी असते. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घे. दुःखाचं काय रे, दुःख हे क्षणभंगूर आहे. सतत तुझ्या दुःखी मनाला सांगत राहा की तुझ्यासोबत तुझी स्वामी माऊली आहे आणि तुझी स्वामी माऊली सगळं काही एक दिवस चांगलं करणार आहे. मग तुला समजेल की खरा आनंद कशात आहे. अरे, सुख शोधण्यात नसून समाधान गवसण्यात आहे. कारण सुख हे माणसांवर आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं, तर समाधान हे तुझ्या स्वतःच्या मनात असतं. जेव्हा तुला समाधान मिळतं तेव्हा आपोआप तुला सुखही सापडतं आणि तुझं आयुष्य अजून सुंदर होऊन जातं. अरे, जो आपल्या वाईट काळातही समाधान शोधतो, चांगल्या गोष्टी शोधतो आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासोबत आम्ही असतो आणि त्याला प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्येतून बाहेर काढण्याचं कामही आम्हीच करत असतो. आणि अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली की आपण मनुष्य जन्म घेतला आहे तर सुख आणि दुःख आपल्या वाट्याला येणारच आहे.
पण सुख आणि दुःख या दोन गोष्टींना सामोरं जात असताना फक्त स्वामींचं नाम मुखात ठेवायचं आणि आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचं. सुख आलं तर फार माजायचं नाही आणि दुःख आलं तर फार लाजायचं देखील नाही, खचून जायचं नाही. फक्त स्वामी आहेत, स्वामी सगळं ठीक करतील एवढं म्हणायचं आणि पुढे चालायचं. तर तुम्ही तुमच्यासाठी कुठली मूर्ती निवडली होती हे कमेंट करून नक्की कळवा. संदेश कसा वाटला हेही सांगा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.